साखर किंवा गूळ काहीही न वापरता थंडीच्या दिवसासाठी अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक अशी मिठाई आज आपण बनवून पाहणार आहोत. अगदी मिठाईच्या दुकानात मिळते तशी ड्रायफ्रूट्स बर्फी ही आपण आज बनवून पाहणार आहोत, अगदी घरच्या घरी. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. 200 ग्रॅम खजूर, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम अंजीर, 25 ग्रॅम पिस्ते घेतलेले आहेत, 15 ग्रॅम सनफ्लावर सीड म्हणजे 1.5 टेबलस्पून घेतलेला आहे, 15 ग्रॅम वॉटरमेलन सीड म्हणजे कलिंगडाचे बिया घेतलेले आहेत 3 टेबलस्पून. तर आता हे सगळे नट्स आहेत हे आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर बदाम, काजू आणि पिस्ते हे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, एकदम खूप बारीक नाही करायचे. आणि हे सीड्स आहेत ते अख्खेच ठेवलेले आहेत. तर हे सगळं आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं रोस्ट करणार आहोत. तर कढईमध्ये इथे मी 1 टेबलस्पून तुपावरती हे रोस्ट करून घेणार आहे. सगळे नट्स आहेत फक्त, आणि ड्रायफ्रूट्स आपण नंतर अलग करणार आहोत. तर 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. आता हे मंद आचेवरती आपण हे नट्स सगळे भाजून घेणार आहोत. एकदम मस्त क्रंची झाले पाहिजेत. तर 3-4 मिनटंच फक्त हे भाजायचे आहेत. भाजण्यासाठी तुम्हाला तूप वापरायचं नसलं तरी विदाऊट तुपाने तुम्ही हे भाजू शकता. असे जरा जास्त मोठे असतील तर ते मोडून बारीक करायचे आहेत. खूप जास्त मोठे पण नाही ठेवायचे, मीडियम साईजमध्ये हे आपण चॉप करून घ्यायचे आहेत. अतिशय हेल्दी रेसिपी आहे. ड्रायफ्रूट्स आपल्या घरात असतात पण मुलं खायला बघत नाही, तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे बर्फी बनवून द्या, ते नक्की खातील. तर आपले हे छान 3-4 मिनटं भाजून झालेले आहेत. आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुमच्याकडे नट्स जे असतील ते तुम्ही वापरू शकता. हे दाखवले त्याप्रमाणेच घ्यायला पाहिजेत असं काही नाही. 1-2 त्यातलं नसलं तरी चालेल. तर आता आपण खजूर एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे, मनुका आणि अंजीर देखील एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे. तर हे सगळं एका बाउलमध्ये मिक्स करूया आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. पण मिक्सर असं चालू बंद करायचं आहे, नाहीतर आपलं मिक्सर खराब होऊ शकते. तर जास्त असं बारीक पेस्ट करायची काहीच गरज नाही. तर हे पहा, एकदम असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. फक्त वाटताना चालू बंद करायचं आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं आपण मिक्सरला आता वाटून घेऊया. आणि हे मिक्सरला जरी नाही वाटलं तरी तुम्ही तुपावर पॅनवर जेव्हा आपण ते परतून घेणार तेव्हा ते खजूर वगैरे एकदम सॉफ्ट होते. आता त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे, साजूक तूप आहे. आणि त्यावरती आपण हे खजूर, अंजीर आणि मनुका हे जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं ते आता आपण तुपावरती छान परतून घेणार आहोत. अगदी मंद आचेवरती हे आता आपण शिजवून घेणार आहोत. ह्या ख्रिसमसला तुम्ही ह्या हेल्दी वड्या, खजूर वड्या नक्की बनवा. आणि आपल्या वसई किचनच्या चॅनलवरती ख्रिसमस स्पेशल रेसिपीज भरपूर दिलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही पहा. केक, कलकल, नानकटाई भरपूर रेसिपीज आहेत. आपण खजूर वगैरे बारीक चॉप करून मग मिक्सरला लावून घेतलेला, त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही. तर हे स्पॅच्युलाने असं दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान सॉफ्ट झालेलं आहे खजूर. अगदी मंद आचेवरती हे आपण शिजवून घेत आहोत. तर लवकरच ह्यानंतरचा व्हिडिओ आमचा पारंपरिक वसई स्पेशल अशी रेसिपी येत आहे. तर मिस करू नका आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आमची ही पारंपरिक स्पेशल रेसिपीज तुम्ही मिस करणार नाहीत. तर आपला हा खजूर छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण हे जे नट्स भाजून घेतलेले ते थोडे थोडे त्यामध्ये घालून मिक्स करायचे आहेत. एकदम सगळे घालायचे नाहीत, थोडे थोडे घाला. आणि तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला पुरेसं असं झाल्यानंतर ते ठेवायचे आहेत, खूप जास्त घालायचे नाहीत. थोडे अलग काढून ठेवा, 50 ग्रॅम वगैरे. आणि हे सगळे असे घालून आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. सगळे एकजीव झालं पाहिजे. गॅस बंद करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली ही वडी तयार करण्याच्या अगोदर एका प्लेटला मी तूप लावून ठेवलेलं आणि त्यावर असं बटर पेपर वगैरे ठेवायचं आहे, त्यालासुद्धा तूप लावायचं. आता ह्या प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण स्पॅच्युलाने असं दाबून घ्यायचं आहे. एखादं चमच्याने किंवा असं ग्लास घ्यायचा स्टीलचा वगैरे आणि त्याला खालून तूप लावायचं आणि असं छान प्रेस करून घ्यायचं. थोडंसं चिकटायला लागलं तर पुन्हा एकदा थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे ग्लासला
आणि सगळ्या बाजूने असं स्क्वेअर किंवा आयताकृती येण्यासाठी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि छान मस्त असं तुपाने छान दाबून घ्यायचं, म्हणजे त्यावर छान चकाकी येते तुपामुळे. आता हे 1-2 तासासाठी असंच आपण बाहेरच सेट करायला ठेवणार आहोत. तुम्हाला घाई असेल तर 1 तासाभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर हे पहा, छान 2 तास झालेले आहेत आणि चांगलं सेट झालेलं आहे. बटर पेपर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. तर स्क्वेअर जर आला नसेल, व्यवस्थित आपल्याला शेपमध्ये पाहिजे असेल तर बाजूच्या ह्या कड्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जसे पीस पाहिजे त्याप्रमाणे लहान मोठ्या आकारात आपण ते कापून घ्यायचं आहे. सुरीने छान असं दाबून घ्यायचं, असे पीस चांगले पडतात. अशा प्रकारे आपण हे सगळी बर्फी आता कापून घेणार आहोत. ह्या वड्या आता आपण कापून घेतलेल्या आहेत. तर याला आता मी चांदीचं वर्क आणलेलं आहे. जसं अगदी मार्केटमध्ये मिठाईच्या दुकानात मिळतो तशी आपण ही बर्फी बनवत आहोत. तर अशा प्रकारे त्याला हे चांदीचं वर्क आहे ते असं लावून घ्यायचं आहे. अगदी जस्ट अलगद ठेवायचं आहे, छान व्यवस्थित ते बसते. आता हा चांदीचं वर्क लावलेलं आहे. तर आपण वड्या ज्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यावरून पुन्हा एकदा थोडीशी सुरी फिरवायची आहे आणि ह्या वड्या आता आपण ट्रेमध्ये काढून घेणार आहोत. अगदी मिठाईच्या दुकानात मिळते तशी आपली ही खजूर वडी छान तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.